नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जोदर युनिक अकॅडमी पुणे. विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी 2025 मध्ये ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्या संदर्भातला आज आपण आढावा घेणार आहोत. याच्यामध्ये बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जानेवारी 2025 मध्ये ज्या काही प्रमुख पदावरील ज्या काही व्यक्ती आहेत, नव्यानं नियुक्त्या झाल्यात, निवड झाले, अध्यक्ष झाले, प्रमुख झाले, त्यांच्याबद्दल आपण पाहणार आहोत. यात बघा, जानेवारी 2025 मधील नवनियुक्त्या. यात इस्रोचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून व्ही नारायण यांची निवड झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आलोक आराध्य यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून या ठिकाणी दिनेश वाघमारे यांची निवड झाली. राष्ट्रीय हळद मंडळ पहिले अध्यक्ष बघा, राष्ट्रीय हळद मंडळ भारत सरकारने स्थापन केलंय. तेलंगणामधील निजामाबाद या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे आणि याचे पहिले अध्यक्ष म्हणून पल्ले गंगा रेड्डी यांची निवड करण्यात आली. कदाचित याच्यावर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय हळद मंडळाचे पहिले अध्यक्ष. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष बहादूर सिंग सागू यांची निवड करण्यात आली. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण सीओ, ज्याला आपण आधार कार्डच्या संदर्भातलं म्हणतो, त्या यांच्या या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणचे सीओ म्हणून भुवनेश कुमार यांची निवड करण्यात आली. बीसीसीआयचे सचिव म्हणून देवजीत सोके यांची निवड करण्यात आली. सीआरपीएफचे महासंचालक म्हणून ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची निवड करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी लक्ष द्या, आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून मायकेल मार्टिन यांची निवड करण्यात आली आणि बीसीसीआयचे लोकपाल म्हणून अरुण मिश्रा यांची निवड करण्यात आली. ज्या नवनियुक्त नियुक्त्या आहेत, या नवनियुक्त नियुक्त्यामध्ये जानेवारी 2025 मधील ह्या नियुक्त्या आहेत. याच्यावर आपल्याला एका दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी 2025 मध्ये बऱ्याच पहिल्या वहिल्या घटना घडलेल्या आहेत आणि पहिल्या वहिल्या घटनावर एका दुसरा प्रश्न विचारला जातो. मग जानेवारी 2025 मध्ये पहिल्या वहिल्या कोणत्या घटना घडल्यात? तर बघा, महाराष्ट्रातील पहिले सोलर गाव जे आहे, काय म्हणले बघा, महाराष्ट्रातील पहिले सोलर गाव कशेळी. कुठलं गाव आहे? कशेळी. जिल्हा कुठला आहे? रत्नागिरी. बघा, महाराष्ट्रातलं पहिलं सोलर गाव, सौर ग्राम वेगळं आणि पहिलं सोलर गाव वेगळे, कशेळी, रत्नागिरी. त्यानंतर प्रवासात वायफाय, काय म्हणले, प्रवासात वायफाय सुविधा उपलब्ध करून देणारी भारतातील पहिली विमान वाहतूक कंपनी. प्रवासादरम्यान वायफाय सुविधा उपलब्ध करून देणारी भारतातील पहिली विमान वाहतूक कंपनी कोणती आहे? तर एअर इंडिया नावाची विमान वाहतूक कंपनी आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील पहिले ड्रोन निर्मितीचे समूह केंद्र छत्रपती संभाजीनगर याकडे. बघा, ड्रोन निर्मितीचे समूह केंद्र छत्रपती संभाजीनगर. त्यानंतरचा दुसरा जो पहिल्या वहिल्या घटनातला मुद्दा आहे, भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारा ट्रक. बघा, पॉईमा टाटा मोटर्सनं जो काही हायड्रोजनवर चालणारा ट्रक निर्मिती केली आहे, तर त्याचं नाव आहे पॉईमा टाटा मोटर्स. त्यानंतर भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ पनवेल, हे रायगड जिल्ह्यात आहे, महाराष्ट्रात. भारतातलं पहिले कृत्रिम विद्यापीठ, काय म्हणलं का, भारतातलं पहिलं कृत्रिम विद्यापीठ पनवेल, रायगड, महाराष्ट्र. त्यानंतर गुन्हे सिद्धतेकरता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातलं पहिले राज्य, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या व्हॅनचं उद्घाटन करण्यात आलं. आणि भारतातलं पहिलं राज्य कुठलं ठरलं? महाराष्ट्र. म्हणजे जिथं भारतातलं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे, तिथं बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलाय. भारताचा पहिला खाजगी उपग्रह समूह प्रक्षेपित करणारी कंपनी पिक्सल नावाची कंपनी आहे. भारतातील पहिले खाजगी सेमी कंडक्टर उत्पादन केंद्र कुठं आहे? आंध्र प्रदेश राज्यामध्ये. भारताच्या पहिल्या स्वदेशी मायक्रो मिसाईल प्रणालीचे नाव काय? भार्गव शास्त्र. काय नाव आहे? भार्गव शास्त्र नाव आहे. आणि विमासकी योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं? गोवा. म्हणजे बघा, पहिल्या वहिल्या ज्या घटना आहेत त्याच्यावर आपल्याला जर प्रश्न विचारला तर याच्या बाहेर जाणार. आणि ह्या फक्त आपण जानेवारी मधील घेतलेल्या, जानेवारीचा जो काही व्हिडिओ आहे त्यात जानेवारीमध्ये जे घडलेल्या पहिल्या वहिल्या घटना घेतोय आपण. त्यानंतर बघा, भारताची पहिली व्यावसायिक उपयोगिता स्तराची बॅटरीची ऊर्जा साठवण प्रणाली ठिकाण किलोकरी, दिल्ली या ठिकाणचं. त्यानंतर भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन, बघा काय म्हणले, सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर सुरू करणारे राज्य कुठले? सिक्कीम आहे. भारतातील पहिली कोस्ट लाईन वेंडर्स पक्षी गणना करणारे राज्य कुठले? गुजरात आहे. देशातील पहिले रेल्वे डिजिटल लाऊड कोणत्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी. भारतातील बघा, त्यानंतर चा मुद्दा आहे काय, तर भारतातील पहिले रेल्वे डिजिटल लाऊड, काय म्हणले? मुंबई. त्यानंतर भारतातील पहिले आयुर्वेदिक वैद्यकीय उपकरण नाडी तरंगिणी, काय नाव आहे? नाडी तरंगिणी. त्यानंतर जंगल परिसंस्थेला ग्रीन जीडीपी, बघा काय म्हणले, जंगल परिसंस्थेला ग्रीन जीडीपीने जोडणारे भारतातील पहिले राज्य कुठले? छत्तीसगड. जगातील पहिले ऊर्जा साक्षर शहर, काय म्हणले? ऊर्जा साक्षर शहर बनण्यासाठी प्रयत्न करणारी पहिली महानगरपालिका
इंदोर महानगरपालिका. जगातील पहिला महामृत्युंजय यंत्र बसवण्यात आलेले ठिकाण प्रयागराज, उत्तर प्रदेश, जिथं कुंभमेळा चालू आहे. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य उत्तराखंड. आता या ठिकाणी बघा, मी मुद्दाम तारीख टाकली. बघा, भारतात समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य गोवा आहे, परंतु इथं शब्द काय वापरलाय? स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड ठरलं आणि अधिकृत मान्यता 27 जानेवारी 2025 पासून या ठिकाणी हा समान नागरी कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे कदाचित तारीख विचारली जाऊ शकते, म्हणून 27 जानेवारी 2025 लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आलेली नदी कोणती आहे? तर वैनगंगा नदी या ठिकाणी पहिला जल पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं हा एक भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा, वन्यजीव रोखण्यासाठी ऑनलाईन FIR, त्याला गरुडाक्षी म्हणलं जातं, प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य कुठलं? कर्नाटक. त्यानंतर भारतातील पहिले हरित हायड्रोजन हब विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश या ठिकाणी. बाशिनी सोबत सामंजस्य करणारे ईशान्येकडील पहिले राज्य कुठलं? त्रिपुरा हे राज्य पहिले राज्य. त्यानंतर बघा, कार्लिस 5 राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल इंटिग्रेशन सोल्युशन लागू करणारी पहिली बँक कोणती? PNB नावाची, पंजाब नॅशनल बँक. त्यानंतर महिलांच्या सोयीच्या दृष्टीने आरेखन करण्यात आलेली पहिली युद्ध नौका, काय म्हणले? पहिली युद्ध नौका INS सुरत नावाची. आणि आशियातील पहिले पुरातत्व अनुभवात्मक संग्रहालय वडनगर, गुजरात या ठिकाणी आहे. कुठे आहे? वडनगर, गुजरात या ठिकाणी आहे. आता ह्या झाल्या पहिल्या घटना जानेवारीमध्ये. आता जानेवारी 2025 मध्ये काय म्हणले बघा, जानेवारी 2025 मधल्या ज्या समिती आहेत, वेगवेगळ्या समित्या नेमलेल्या आहेत, त्या समितीवर एखादा प्रश्न आला तर हा भाग महत्वाचा आहे. बघा, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त यांच्या शोधासाठीची समिती, म्हणजे कोण नेमायचं याच्यासाठीची समिती कोणती आहे? सुनील सुक्रे नावाची समिती नेमलेली आहे. नीट परीक्षा लेखी करण्याच्या संदर्भात कोणती समिती नेमली? K राधाकृष्णन ही समिती नेमलेली आहे. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयीन चौकशी समितीचे अध्यक्ष कोण आहेत? ML ताहिलियानी. त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी समितीचे अध्यक्ष कोण आहेत? VL आचलिया नावाची व्यक्ती आहेत, ही त्यांना त्या समितीचे अध्यक्ष नेमलेले आहे. त्यानंतर महाकुंभ, प्रयागराजला तो काय महाकुंभ चालू आहे, दुर्घटना झाली, याची चौकशी करण्यासाठी हर्षकुमार यांची समिती नेमलेली आहे. आणि राज्याचा पुढील 5 वर्षाचा शैक्षणिक आराखडा याच्या संदर्भात अनिल राव यांच्या संदर्भातली समिती आहे. मग इथं नियुक्त्यामध्ये जानेवारी 2025 मध्ये ज्या समित्या नेमल्या आहेत त्या समित्या तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024च्या संपूर्ण वर्षाचा आढावा घेणारं देवा जाधव संपादित इयरबुक प्रकाशित झालेलं आहे. ह्या इयरबुकचं आगळं वेगळं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये मी 1000 सराव प्रश्नाचा समावेश दिलाय. आगामी 2025 मधल्या ज्या काही एक्झाम होणार आहेत त्या सर्व एक्झाम मध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या इयरबुकचा तुम्हाला उपयोग होणार आहे. तुम्हाला जर हे पुस्तक घरपोच पाहिजे असेल तर 8804543944 या मोबाईल नंबरवर संपर्क साधून हे पुस्तक तुम्ही घरपोच मागवू शकता. 25 मध्ये ज्या ज्या काही एक्झाम होतील त्या सगळ्या एक्झामला हे पुस्तक उपयुक्त असणार आहे आणि संपूर्ण वर्षाचा परीक्षाभिमुख पद्धतीने आढावा घेतलेला आहे. आता पुढली घटना आपण पाहूया. बघा, 2025च्या प्रजासत्ताक दिन जो साजरा करण्यात आला 76व्या क्रमांकाचा, या प्रजासत्ताक दिनाला 26 जानेवारीला इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांना आपण निमंत्रित केलं होतं. ते प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहिले होते. आणि आपल्या 2025च्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? सुवर्ण भारत, वारसा आणि विकास नावाची थीम होती. 1950 पासून 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान अंमलात आले आणि प्रजासत्ताक दिनी ध्वज काय शीर्षस्थानी बांधला जातो आणि मग तो फडकवला जातो. आणि ते फडकतो कोण? तर राष्ट्रपती. भारताचे राष्ट्रपती जे असतात ते प्रजासत्ताक दिनी काय करत असतात? ध्वज फडकत असतात. प्रमुख पाहुणे कोण होते, कोणत्या देशाचे होते आणि त्याची थीम काय होती, हा भाग या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. तर हा भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, 2025च्या प्रजासत्ताक दिन सर्वोत्तम चित्ररथ. बघा, कर्तव्य पथावर पूर्वी राजपथावर म्हणत होतो, त्यानंतर नाव बदलण्यात आलं आणि कर्तव्य पथावर चित्ररथ सादर केला जातो. काही विशिष्ट राज्यांना, वेगवेगळ्या राज्यांना परवानगी दिली जाते. त्यामध्ये यावर्षी जे काही चित्ररथ आहेत यामध्ये पहिल्या क्रमांकाचा चित्ररथ जो आहे उत्तर प्रदेशचा महाकुंभ 2025, या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळालाय. सुवर्ण
स्वर्णिम भारत वारसा आणि विकास हे चित्राचं वैशिष्ट्य आहे. दुसरा चित्रात आहे त्रिपुरा अनंत भक्ती, त्रिपुरातील 14 देवताची पूजा, खर्ची पूजा जी म्हणतात, ह्या त्रिपुराच्या चित्राला दुसरा क्रमांक मिळालाय. आणि तिसरा क्रमांक जो मिळालाय आंध्र प्रदेशमधील येती कोपाक्का बोमालू, म्हणजे काय, पर्यावरणपूरक लाकडी खेळणी जी आहेत, या आंध्र प्रदेशच्या तिसऱ्या चित्राला तिसरा क्रमांक मिळाला. म्हणजे बघा, पहिला उत्तर प्रदेश, दुसरा त्रिपुरा आणि तिसरा आंध्र प्रदेश, त्या चित्राची नावं आणि त्या चित्राचं वैशिष्ट्य असा चार्ट दिलाय. हा चार्ट पाठच करायचा, याच्यावर 100% प्रश्न विचारला जाईलच. त्यानंतर बघा 2025च्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर बघा काय म्हणलंय, आता राजपथ नाव नाही तर काय, कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता यावर्षी, केंद्राने तशी परवानगी दिली नव्हती. परंतु लाल किल्ल्यावर दरवर्षी भारत पर्व नावाचा महोत्सव साजरा केला जातो आणि यावर्षी लाल किल्ल्याच्या भारत पर्व महोत्सवामध्ये मदाचे गाव नावाचा महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला होता. मदाचे गाव. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा केंद्रीय पर्यटन मंत्रालयाद्वारे दरवर्षी भारत पर्व महोत्सव आयोजित केला जातो, लाल किल्ल्यावर केला जातो, बरोबर आहे. मग याच्यामध्ये भारत पर्व महोत्सवाचे आयोजन 26 ते 29 जानेवारी 2025च्या दरम्यान करण्यात आलं होतं. आणि मदाचे गाव नावाचा जो चित्ररथ महाराष्ट्राने साजरा केला होता, महाराष्ट्रातलं पहिलं मदाचं गाव कुठलंय, मागर नावाचं, जिल्हा कुठला आहे, सातारा जिल्हा आहे. त्यानंतर बघा पहिल्यांदा 26 जानेवारी 2025 रोजी 76व्या प्रजासत्ताक दिनी त्रिसेवा झाकी, बघा काय म्हणले, त्रिसेवा झाकी सादर करण्यात आले. झाकीचा विषय सशक्त आणि सुरक्षित भारत, काय म्हणले, सशक्त आणि सुरक्षित भारत आहे, जो लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त ऑपरेशनचे प्रदर्शन करतो. म्हणजे बघा पहिल्यांदाच आज झाले की काय म्हणले, त्रिसेवा झाकी. आता त्रिसेवा कोणत्या बघा, आपल्या या ठिकाणी जर बघितलं, लष्करांच्या, जो लष्कर, नौदल आणि हवाई दल, या त्रिसेवा झाकीचं प्रदर्शन करण्यात आलं, पहिल्यांदाच करण्यात आलंय. त्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर जो काही मुख्य सोहळा पार पडला, याच्यात परेड कमांडर म्हणून दामिनी देशमुख, कोण, दामिनी देशमुख यांनी जबाबदारी सांभाळली. ध्वजारोहणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करण्याची जबाबदारी त्यांनी केली आणि ह्या मूळच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील देवडी गावच्या दामिनी देशमुख वायुदलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. म्हणजे दामिनी देशमुख, त्रिसेवा झाकी ह्या दोन आगळ्या वेगळ्या घटना झालेल्या आहेत, चालू घडामोडी महत्वाच्या आहेत, म्हणून ह्या बाबी आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्यानंतर राज्यसेवा 24ची जी काही डिसेंबरमध्ये पार पडली, त्यामध्ये पद्म पुरस्कार 2024 वर प्रश्न विचारला होता. सेम ह्या चार्टवर आधारित प्रश्न विचारला होता. हा चार्ट 25चा आहे, तिथं विचारलेलं 24 होतं. मग आता दरवर्षी बघा 4 नागरी पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले जातात. आता ह्या 4 नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न आहे, पद्मविभूषण आहे, पद्मभूषण आणि पद्मश्री. यावर्षी म्हणजे 2025चा भारतरत्न कोणत्याही व्यक्तीला देण्यात आलेला नाही. मग आता पद्म पुरस्कार देण्यात आले, पद्म पुरस्कार एकूण 3 आहेत, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. 139 जणांना देण्यात आल्यात. बघा पद्म पुरस्कार 2025 139 जणांना देण्यात आल्यात. त्यात पद्मविभूषण 7 व्यक्ती आहेत आणि महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीचा पद्मविभूषण मध्ये समावेश नाही. पद्मभूषण देशातले 19 आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील 3 व्यक्तीचा समावेश आहे. पद्मश्री 113 आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील 11 व्यक्तीचा समावेश आहे. आणि महाराष्ट्रातील टोटल जर बघितलं 11 या ठिकाणी 14 व्यक्ती, म्हणजे पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील 14 व्यक्तीचा समावेश आहे. टोटल जे 139 आहेत त्याच्यामध्ये एकूण 23 महिला आहेत, परदेशी व्यक्ती 10 आहेत आणि मरणोत्तर 13 व्यक्तीला देण्यात आहे. ॲज इट इज प्रश्न डिसेंबरच्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये हा येऊन गेलाय, त्यामुळे भविष्यात 25चा जर आला तर हा चार्ट आपल्याला तोंडपाठ असणं आवश्यक आहे. 139 आकडा खूप महत्वाचा आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील 14 आणि त्या महाराष्ट्रातील 14 व्यक्तीची नावं आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढे बघा, ज्या पद्मविभूषण जाहीर झालेत, बघा पद्मविभूषण किती व्यक्तींना जाहीर झालेत, आपण किती सांगितलं आकडा 7. आता इथे प्रश्न विचारताना काय विचारतात, त्या व्यक्तीचं नाव, ते त्यांचं संबंधित क्षेत्र आणि ते कोणत्या राज्यातील आहेत असं विचारलं जातं. मग बघा दुवूर रेड्डी नावाची व्यक्ती औषध क्षेत्राशी संबंधित आहे, तेलंगणा राज्यातले. जगदीश सिंह खेर नावाची व्यक्ती सार्वजनिक व्यवहार चंदीगडचे आहे. कुमुदिनी लखिया कला क्षेत्राशी संबंधित आहेत, कुठलं राज्य आहे त्यांचं, गुजरात. त्यानंतर लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम कला क्षेत्राशी संबंधित कर्नाटक मधले आहेत. MT वासुदेव नायर मरणोत्तर मिळालाय, कसं मिळालाय, मरणोत्तर मिळालाय साहित्य आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित केरळ राज्यातील. ओसामू सुजुकी गेल्या वर्षी यांचं निधन झालंय, मरणोत्तर आहेत. व्यापार आणि उद्योग जपान या क्षेत्रातील. आणि शारदा सिन्हा
या बिहारच्या गान कोकिळा म्हणून त्यांना ओळखलं जातं, कला क्षेत्राशी संबंधित. अशा ह्या 7 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला, पद्मविभूषण 2025. मग जोड्याजुळ्या स्वरूपात प्रश्न येईल, व्यक्तीचं नाव, त्यांचं क्षेत्र किंवा त्यांचं राज्य, म्हणून हा चार्ट या ठिकाणी दिलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघा आणखीन एक बाब. आता पद्मविभूषण मध्ये 19 व्यक्ती, त्या 19 पाठ करायचे. ह्या 7 पाठ करायच्या पद्मविभूषण मधल्या. पद्मभूषण मधले 19 पाठ करायचे, त्यातल्या फक्त 3 व्यक्तीची माहिती असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील आहे. पद्मश्रीचे 113 नावं पाठ करायची अजिबात गरज नाही. यातली फक्त 11 नावं पाठ करायची, ती नावं आपल्याला माहिती असतात महाराष्ट्रातली. मग आता यात लक्षात घ्या, पद्मविभूषणची आपण 7 पाहिली. आता पद्मभूषण मध्ये महाराष्ट्रातले 3 आहेत. मनोहर जोशी जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले युती शासनाच्या कालखंडातील किंवा शिवसेनेचे मुख्यमंत्री. सार्वजनिक व्यवहार महाराष्ट्रातील पंकज उदास यांना देखील मरणोत्तर देणारा कला क्षेत्रातील, आणि शेखर कपूर कला क्षेत्रातील. म्हणजे पद्मभूषण मध्ये महाराष्ट्रातील 3 आहेत. त्यानंतर पद्मश्री मधील महाराष्ट्रामधील ज्या काय 11 व्यक्ती आहेत, त्या 11 व्यक्तीची नावं आणि त्यांचं क्षेत्र बघा. अरुंधती भट्टाचार्य व्यापार आणि उद्योग. अशोक सराफ यांना जो महाराष्ट्र भूषण मिळालाय यावर्षी, गेल्या वर्षी त्यांना महाराष्ट्र भूषण 23चा मिळाला, आणि त्यांचं यावर्षी त्यांना कुठला मिळाला, पद्मश्री मिळाला 2025चा कला क्षेत्राशी. अश्विनी भिडे देशपांडे कला क्षेत्राची. चैत्राम पवार त्यांना पहिला वनभूषण पुरस्कार मिळाला होता, यावर्षी 2025चा पद्मश्री मिळालाय सामाजिक कार्यासंदर्भात. जसपिंदर नरूला कला क्षेत्राशी. मारुती चित्तमपल्ली साहित्य आणि शिक्षण क्षेत्राशी. रणेंद्र मुजुमदार कला क्षेत्राशी. सुभाष शर्मा शेती क्षेत्राशी. वासुदेव कामत कला क्षेत्राशी. विलास डांगरे औषध क्षेत्राशी, आणि अच्युत पालव कला क्षेत्र. विद्यार्थी मित्रांनो, ही 11 नावं तोंडपाठ करायची, त्यांचं क्षेत्र तोंडपाठ करायचं, याच्यावर कंपल्सरी. कारण की 2025ची यादी आहे पद्मश्रीची, आणि महाराष्ट्रातील व्यक्ती ह्या 11. त्यात सगळ्यात महत्वाचं, आता याचं मी डिटेल इथं सांगत नाही, कारण हे डिटेल सांगायचं म्हणजे त्याचं 1 तासाचं लेक्चर होईल. माझं चालू घडामोडी बाय देवाजदोर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. या प्रत्येक व्यक्तीबद्दल एक पान मी तयार केलंय, तर ते तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलवर मिळून जाईल, त्यांच्याबद्दल डिटेल माहिती. कारण डिटेल का, तर चैत्रान पवार बाबतची विधाने लक्षात घ्या किंवा अशोक सराफबाबतची विधाने लक्षात घ्या, असे जर प्रश्न आले तर इन डिटेलमध्ये, ज्याचा आपण फटका कंबाईनला बघितलाय, फक्त नावं पाठ केली, इन डिटेल जर नाही पाहिलं तर काय अवस्था होऊ शकते. त्यामुळे ह्या 11 व्यक्तीची सविस्तर माहिती या ठिकाणी मी पुस्तकात पण टाकणार आहे, आणि टेलिग्रामवर पण तुम्हाला उपलब्ध होईल, तर ते व्यवस्थित तुम्ही बघणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढला भाग बघा, पुरस्कारामधला सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार. बघा, या पुरस्काराची सुरुवात झाली 2019ला. केंद्रीय गृह मंत्रालय देतं 2 श्रेणीमध्ये देतं, संस्थात्मक श्रेणी आणि वैयक्तिक श्रेणीमध्ये. संस्थात्मक श्रेणीचा 51 लाख रुपये आणि वैयक्तिक श्रेणीचं स्वरूप किती, 5 लाख रुपये. दरवर्षी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते 23 जानेवारीला, आणि या दिवशी या पुरस्काराची घोषणा करण्यात येते. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की 2021 पासून 23 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पराक्रम दिन म्हणून या ठिकाणी देशभरात काय केला जातो, साजरा केला जातो. मग आता संस्थात्मक, वैयक्तिक श्रेणीतला डिक्लेअर झाला नाही, परंतु संस्थात्मक श्रेणीतला जो काही सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार आहे, तो भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र याला मिळालाय, या संस्थेला मिळालाय. INCOIS, इंग्लिशमध्ये त्याचं नाव इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिस. लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जातो कधी कधी, म्हणून ते लक्षात ठेवायचं. स्थापना 1999ला झाली. मुख्यालय तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणी आहे. महासागराशी संबंधित धोक्याचे तातडीचे इशारे ती पुरवते. बघा, धोक्याचे तातडीचे इशारे पुरवण्याचं काम भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र करतं. जागतिक स्तरावर सुनामी सेवा प्रदाता म्हणून या संस्थेची ओळख आहे. काय म्हणले, सुनामी सेवा प्रदाता म्हणून या भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राची काय आहे, ओळख आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातील जे महत्वाचे पुरस्कार आहेत, त्यात मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा जो क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे तो डिक्लेअर झालाय, आणि यात 4 व्यक्तींना तो प्रदान करण्यात आलाय. त्यात डी गुकेशचं पूर्ण नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, तो बुद्धिबळाशी संबंधित आहे. हरमनप्रीत सिंग हॉकी क्षेत्राशी संबंधित आहे. प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्सशी संबंधित आहे, आणि मनू भाकर नेमबाजीशी. अशा 4 व्यक्तींना 2000 या ठिकाणी 24चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच पुरस्काराला पूर्वी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असं नाव होतं, परंतु ते नाव चेंज केले आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं या पुरस्काराचं नाव आहे. एकूण 4 व्यक्तींना तो प्राप्त करण्यात आलेला आहे. आता त्यानंतर एक सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहे, जे याच्यामध्ये खेलरत्न पुरस्कार आहे, त्यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार आहे, अर्जुन पुरस्कार आहे. यादी खूप मोठी, अनेक खेळाडूंची नाव आहेत, परंतु यामध्ये फक्त महाराष्ट्रीयन कोणते ते आपल्याला बघायचंय. आता बघा, 2024च्या अर्जुन पुरस्कारामध्ये
महाराष्ट्रातील स्वप्नील कुसाळे नेमबाजीशी संबंधित आणि महाराष्ट्रातील सचिन खिलारी गोळाफेकशी संबंधित या दोघांचा समावेश आहे. स्वप्नील कुसाळे यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं आणि सचिन खिलारीनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. आणि या दोघांचा म्हणजे स्वप्नील कुसाळे आणि या ठिकाणी सचिन खिलारी यांना 2024चा कोणता पुरस्कार मिळालाय? अर्जुन पुरस्कार मिळालाय, हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर 2024चा अर्जुन जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्राच्या मुरलीकांत पेटकर पॅरा ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक यांनी जिंकले. मुरलीकांत पेटकर पॅरा पोहण्यामध्ये अपंग स्पर्धेमध्ये त्यांनी ते महाराष्ट्राचं पहिलं पदक जिंकलं होतं. म्हणून 2024चा अर्जुन जीवन गौरव, अर्जुन पुरस्कार वेगळा, अर्जुन जीवन गौरव वेगळा. अर्जुन जीवन गौरव महाराष्ट्राच्या मुरलीकांत पेटकर यांना मिळाला. त्यानंतर 2024चा नेहमीच श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कार महाराष्ट्रातील दीपाली देशपांडे यांना मिळाला. कुणाला मिळाला? दीपाली देशपांडे. मग बघा, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील बघा स्वप्नील कुसाळे यांचा समावेश आहे, सचिन खिलारीचा समावेश आहे, मुरलीकांत पेटकर यांचा समावेश आहे आणि दीपाली देशपांडे, म्हणजे अशा 4 व्यक्तींचा समावेश आहे. मग दीपाली देशपांडे जे आहेत त्या दीपाली देशपांडे स्वप्नील कुसाळे यांचे कोणी प्रशिक्षक आहेत. म्हणून या ठिकाणी बघा द्रोणाचार्य पुरस्कार त्यांना दीपाली देशपांडे जे मुंबईचे आहेत त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर बीसीसीआयचे आयसीसीचे वार्षिक पुरस्कार 2024 आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे काही पुरस्कार डिक्लेअर झाल्यात. त्यात बघा सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा ज्याला त्या पुरस्कार नाव आहे सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार जसप्रीत बुमराहला मिळालेला आहे. सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटू देखील जसप्रीत बुमराह आहे भारताचा. सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू एमेलिया केर कुठल्या देशाची? न्यूझीलंडची. सर्वोत्तम पुरुष एक दिवसीय काय म्हणलं इथं? पुरुष एक दिवसीय अजमतुल्ला ओमर जाहीद देश कुठला आहे? अफगाणिस्तान. आणि सर्वोत्तम महिला एक दिवसीय क्रिकेटपटू स्मृती मानधना भारताची. मग इथं बघा भारताच्या बाबतीत 2 खेळाडू आहेत, जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ह्या 2 खेळाडूचा समावेश झालेला आहे याच्यामध्ये. मग महिला क्रिकेटपटू एमेलिया केर आहे. तुम्हाला प्रश्न फिरून येईल, एमेलिया केर कोणत्या देशाची आहे? तर न्यूझीलंडची आहे. आणि पुरुषामध्ये एक दिवसीयमध्ये अजमतुल्ला उमरा आहे. इथंही त्या खेळाडूचा काय देश विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा पुरुष T20 क्रिकेटर ऑफ द इयर हर्षदीप सिंग भारताचा 3री व्यक्ती ठरली. ही म्हणजे 3 व्यक्ती आतापर्यंत ह्या पुरस्कारामध्ये भारतीय आहेत 3री व्यक्ती म्हणण्यापेक्षा. आणि सर्वोत्कृष्ट महिला T20 क्रिकेटर ऑफ द इयर एमिलिया केर न्यूझीलंडची. आणि सर्वोत्कृष्ट पंच म्हणून रिचर्ड एलिंगवर्थ यांची निवड झालेली आहे. त्यानंतर बघा आर्थिक आरोग्य निर्देशांक 25चा जाहीर केला. कोणी जाहीर केला? नीती आयोगाने जाहीर केला. कधी जाहीर केला? जानेवारी 25 मध्ये जाहीर केला. निकष खर्चाची गुणवत्ता, महसूल संकलन, आर्थिक शिस्त, कर्ज निर्देशांक आणि कर्ज टिकाऊपणा असे एकूण 5 निकषाच्या आधारे आर्थिक आरोग्य निर्देशांक प्रसिद्ध केला जातो. आणि यातले पहिली 3 राज्य ओडिसा 67.8 गुण घेऊन प्रथम क्रमांकावर आहे, छत्तीसगड 55.2 गुण घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे आणि गोवा 53.6 गुण घेऊन या ठिकाणी 3ऱ्या स्थानावर आहे. पहिले 3 क्रमांकामध्ये पहिला क्रमांक कोणाचा आहे? ओडिसा राज्याचा आहे. आणि या यादीत महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे आरोग्य निर्देशांकामध्ये असा प्रश्न आला तर कितव्या स्थानावर आहे? 6व्या स्थानावर महाराष्ट्र आहे. त्यानंतर बघा आर्मी डे जो 15 जानेवारीला आर्मी डे साजरा केला जातो तो प्रथमच पुण्यामध्ये महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. त्यामुळे ही न्यूज खूप महत्वाची. लष्कर दिनाचे संचलन प्रथमच कोठे करण्यात आलं? पुण्यात करण्यात आलं. आणि हे कोणाद्वारे करण्यात आलं तर दक्षिण कमांडोचे जे काय मुख्यालय आहे आणि ते मुख्यालय कुठे? दक्षिण कमांडोचे मुख्यालय पुण्यामध्येच आहे. या मार्फत करण्यात आलं आणि याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. 2025चा कितवा लष्कर दिन आहे? 77वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्तानं तो साजरा करण्यात आला. आता बघा 15 जानेवारी 1949ला लष्कराच्या प्रमुखपदी तत्कालीन जनरल KM करियप्पा यांची निवड करण्यात आली आणि त्यांची निवड 15 जानेवारीला करण्यात आली. म्हणूनच 15 जानेवारी हा दिवस देशभरात आर्मी डे म्हणून साजरा केला जातो. बघा आर्मी डे दरवर्षी दिल्लीतच साजरा होत होता, परंतु 2023 पासून प्रथा चेंज केली. आर्मी डे बेंगलोरला सादर करण्यात आला पहिला. त्यानंतर बाहेरचा आतापर्यंत दिल्लीमध्ये साजरा करण्यात होता. प्रथमच बाहेर दिल्लीनंतर 23ला बेंगलोरमध्ये, 24ला लखनौमध्ये आणि 25ला पुण्यामध्ये. त्यामुळे ही न्यूज मला वाटते खूप IMP आहे. त्यामुळे ही आर्मी डे 2025 कोठे साजरा करण्यात आला? पुण्यामध्ये. याच दरम्यान संरक्षण मंत्रालयाद्वारे 2025 हे वर्ष संरक्षण सुधारणा वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. काय म्हणण्यात आलं? संरक्षण सुधारणा वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवू शकता. आता यात बघा इस्रोची 100वी मोहीम
आता काय म्हणले, इस्रोची 100वी मोहीम कधी, 29 जानेवारी 2025. प्रक्षेपक काय, GSLV-F15. उपग्रह कोणता, NVS-2 नेव्हिगेशन सॅटेलाइट, त्याचं लॉंग फॉर्म. ठिकाण कुठलं, सतीश धवन अवकाश केंद्र, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. पहिले उड्डाण 10 ऑगस्ट 1979 ला केलं होतं आणि आता 100वा उड्डाण कधी केलं, 29 जानेवारी 2025 ला केलं. बरोबर आहे. या प्रेक्षकासोबत श्रीहरिकोटाच्या उड्डाणाचे शतकही पूर्ण झाले. इस्रोची ही 100वी मोहीम होती. किती मोहीम होती, 100वी मोहीम ठरलेली आहे. बघा 2025 मधील आणि व्ही नारायण इस्रोचे अध्यक्ष झाल्यानंतरची इस्रोची पहिली मोहीम. आता NVS-2 चा उद्देश काय, अवकाशात उपग्रहासाठी कक्षा निश्चित करण्यासाठी उपयुक्त नाविक या भारतीय दिशादर्शक उपग्रहाच्या मालिकेतील NVS-2 हा उपग्रह आहे. भारतीय भूभागापलीकडे 1,500 किलोमीटर पर्यंतचा हा उपग्रह सेवापूर्ण असून त्यामुळे भारतीय उपखंडातील नागरिकांना अचूक स्थान, वेग, वेळ मिळणार आहे. बघा, स्थान, वेग, वेळ मिळणार आहे. म्हणजे इथे काय म्हणलं बघा, इथे एक सगळ्यात महत्वाचा भारताचा दिशादर्शक उपग्रह NVS-2 चे उद्देश जे काय ते दिले. आता NVS-1 हा उपग्रहाचं लॉन्च कधी केलं तर 19 मे 2023 ला केलं. तर NVS-1 पासून NVS-5 1 ते 5 अशी ही उपग्रहाची मालिका आहे. ही नाव आहेत. नाविक ह्या स्थान निश्चितीसाठी वापरल्या जाणाऱ्या, बघा इथे शब्द काय, स्थान निश्चितीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपग्रहाच्या समूहाला अद्ययावत करण्यासाठी NVS उपग्रहाचे 2023 पासून प्रक्षेपण करण्यात आले. आता 2 झाल्यात, बाकी आणखी 3 आहेत. त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाची ही सायन्स टेक्नॉलॉजीची जानेवारी 2025 मधील न्यूज आहे. अंतराळात डॉकिंग करणारा भारत 4था देश ठरला. आता डॉकिंग अनडॉकिंग काय आहे बघा. अंतराळात 2 अंतराळयान यशस्वीरित्या डॉक करणारा भारत जगातील कितवा देश ठरला, 4था देश ठरला. 16 जानेवारी 2025 रोजी हा प्रयोग यशस्वी झाला. भारताच्या महत्वाकांक्षी स्पेडेक्स मोहिमेद्वारे बघा कोणते उपग्रह CDX-1 चेअर नावाचा आणि SDX-2 टार्गेट या 2 उपग्रहाचा प्रक्षेपण 30 डिसेंबर 2024 ला करण्यात आले. अनडॉकिंग 30 डिसेंबर 2024 ला, अनडॉकिंग कधी 16 जानेवारी 2025 ला. मग अनडॉकिंग यशस्वी झालं 30 डिसेंबर 2024 ला. अनडॉकिंग यशस्वी झालं या ठिकाणी 16 जानेवारी 2025 ला. या 2 तारखा महत्वाच्या आहेत. डॉकिंग करणारे जगातले 4 देश बघा, रशिया 1 नंबरला आहे, चीन 2 नंबरला आहे, अमेरिका 3 नंबरला आहे आणि भारत 4 नंबरला आहे. 4 देशाची नाव पाडकाची, रशिया, चीन, अमेरिका आणि भारत. या डॉकिंग यंत्रणेला इंडियन डॉकिंग सिस्टीम असे नाव दिले. काय नाव दिले, इंडियन डॉकिंग सिस्टीम असं नाव दिले आहे. प्रक्षेपणद्वारे PSLV-C60 ठिकाण सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा. बघा त्यानंतर पुढली न्यूज आहे राष्ट्रीय अखिल भारतीय पीठासन अधिकारी परिषद 2025 ची 20 ते 21 जानेवारी 2025 दरम्यान 85व्या क्रमांकाची ही परिषद पाटणा बिहार राज्यामध्ये पार पडली. बिहारमध्ये 3ऱ्यांदा पार पडली. 64 ला प्रथम, 82 ला द्वितीय आणि 2025 ला तृतीय अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवा. अखिल भारतीय पीठासन अधिकारी परिषद. या परिषदेची थीम काय होती, काय थीम आहे, संविधानाच्या 75वा वर्धापन दिन, संसदेचे आणि राज्य विधिमंडळाचे घटनात्मक मूल्य मजबूत करणे ही थीम आहे त्याची. अध्यक्ष कोण होते, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला. देशातील सर्व विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापती हे सगळे ह्या परिषदेला हजर असतात, राहणं बंधनकारक असतं. आणि उद्देश काय, विधिमंडळातील समन्वय वाढवणे आणि उत्तम पद्धतीचा आदान प्रदान करणे या अखिल भारतीय पीठासन अधिकारी परिषदेची काय आहे, थीम आहे. गेल्या वर्षीची परिषद आपल्या महाराष्ट्रात पार पडली होती. या वर्षीची 25ची परिषद ही बिहारमध्ये पार पडलेली आहे. त्यानंतर वेटलँड सिटी बघा, रामसर अधिवेशन जे आहे जगातील 31 शहरांना काय म्हणलं बघा, जगातील 31 शहरांना रामस्थळ म्हणजे पाणथळ शहरे म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. किती शहरांना 2025 मध्ये मान्यता दिली, 31 शहरांना. आणि ह्या रामसर या संस्थेने देशात प्रथम 2 शहरांना पाणथळ शहरे म्हणून मान्यता दिलेली आहे. आपल्या भारतातील 2 शहरांना. मग देशातील पहिली 2 शहरे म्हणून इंदोर, मध्य प्रदेशमधील इंदोर आणि राजस्थानमधील उदयपूरचा समावेश. भारतातील पहिल्यांदा 2 शहराला मान्यता दिली. जागतिक जलक्षेत्र 74 आहे टोटल. आणि रामसर ठिकाणे बघा, रामसर स्थळे वेगळं आणि ते वेटलँड सिटी वेगळे. तर रामसर स्थळे 89 झाली, पूर्वी 85 होते. यावर्षी 4 स्थळांना मान्यता दिली, त्यामुळे ती 89 झाली. आणि मग तुम्हाला जर विचारलं तर वेटलँड सिटी किती आहेत भारतात, तर 2, इंदोर आणि उदयपूरचा समावेश करण्यात आलाय. आता इंदोर कुठे, मध्य प्रदेशमधील स्वच्छ भारत अभियानमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखली जाते. शहराने आपल्या जलसाठ्याचे संवर्धन आणि पुनर्वसन करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत.
आणि उदयपूर जे राजस्थानमधील आहे तलावाचे शहर म्हणून भारतामध्ये हे शहर काय केलं जातं, ओळखलं जातं. ह्या वेटलँड सिटी इंदोर आणि उदयपूरचा समावेश केलाय. ही न्यूज देखील अतिशय महत्वपूर्ण आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर नरेंद्र मोदीचा पहिला पॉडकास्ट कोणी घेतला याच्या संदर्भात ही न्यूज आहे. तर पहिला पॉडकास्ट करणारे कोण आहेत, निखिल कामत यांचं नाव लक्षात आहे. हे चर्चेत आले होते न्यूज मध्ये. पीपल बाय WTF नावाच्या मध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधान मोदींनी या मुलाखती दरम्यान अनेक हलक्या फुलक्या मुद्द्यावर भाष्य केले. आता निखिल कामत कोण आहेत? निखिल कामत हे ऑनलाईन ब्रोकिंग फर्म झिरोदाचे सहसंस्थापक आहेत. बघा, ऑनलाईन ब्रोकिंग फर्म झिरोदाचे सहसंस्थापक आहेत. त्यांनी त्यांचे बंधू नितीन कामत यांच्या सह ब्रोकिंग फर्म झिरोदाची स्थापना केली. निखिल कामत यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एका कॉल सेंटरच्या नोकरीपासून केली होती. त्यानंतर त्यांनी सहव्यवसाय म्हणून शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यास सुरुवात केली. 2006च्या दरम्यान निखिल कामत हे सब ब्रोकर म्हणून काम करू लागले. म्हणजे तर निखिल कामत हे चर्चेत आल्यामुळे ही न्यूज आपण पाहिली. आणि नरेंद्र मोदीचा, देशाच्या पंतप्रधानाचा पहिला पॉडकास्ट त्यांनी केलेला आहे. त्यानंतर बघा, ही स्वामित्व योजना जी आहे, ही योजना तसं बघायला गेलं तर केंद्र सरकारने बघा 1 ऑक्टोबर 2020 रोजी सुरू केली. परंतु ही योजना परत चर्चेत का आली, याच्या मागचं कारण जानेवारी 2025 मध्ये नरेंद्र मोदी यांनी ह्या स्वामित्व योजनेच्या अंतर्गत जवळजवळ 65 लाख लोकांना प्रॉपर्टी कार्डचे वितरण केले. मग ही स्वामित्व योजना काय आहे आणि ही आता परत चर्चेत का आली? 20 ला सुरू केली योजना चर्चेत येण्यामागचं कारण, महाराष्ट्र सरकारने या योजनेची सुरुवात डिसेंबर 2024 पासून केली आणि याच्या अंतर्गत आता प्रॉपर्टी कार्ड देण्यास काय झाली, सुरुवात झाली. आता मिझोराम हे स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्ता कार्ड वितरित करणारे ईशान्य भारतातील पहिले राज्य ठरलेलं आहे. आता ही स्वामित्व योजनेचा फायदा काय आहे बघा, या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीची मालकी मिळणार असून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देखील मिळणार आहे. मिळकतीचा नकाशा तयार होतो, मिळकतीचे नेमके क्षेत्र समजते, मालकी हक्काची अभिलेख मिळकत पत्रिका तयार होते, सीमा निश्चित झाल्याने अतिक्रमण रोखता येते आणि प्रॉपर्टी कार्डद्वारे लोकांना बँकेकडून कर्ज घेता येतात. अशा स्वरूपात ही स्वामित्व योजना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा सरकारी कर्मचाऱ्यांची आनंददायी न्यूज म्हणजे 8व्या वेतन आयोगाची स्थापनेला मंजुरी दिली 16 जानेवारी 2025 ला आणि 2026 पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्णय देण्यात आले. महागाई आणि आर्थिक बदलाशी ताळमेळ घालण्यासाठी दर 10 वर्षांनी हा वेतन आयोग स्थापन केला जातो आणि 8व्या वेतन आयोगाची स्थापना 16 जानेवारी 2025 ला करण्यात आलेली आहे. मग आतापर्यंतचे वेतन आयोग त्यांची स्थापना ती कधीपासून लागू करण्यात हे माहिती असणं गरजेचं आहे. श्रीनिवास वरदाचार्य मे 1946 ला स्थापना केली, जानेवारी 1946 ला लागू करण्यात आला पहिला वेतन आयोग श्रीनिवास वरदाचार्य अध्यक्ष. दुसऱ्याचे जगन्नाथ दास ऑगस्ट 57 ला स्थापना केली, जुलै 1959 पासून लागू करण्यात आला. रघुवीर दयार एप्रिल 1970 ला स्थापना केली, जानेवारी 1973 पासून लागू करण्यात आला. PN सिंगल जून 1983 स्थापना, जानेवारी 86 पासून लागू. S रत्नावेल पांडियन एप्रिल 1994 पासून जानेवारी 1996 ला स्थापना. BN श्रीकृष्ण या वेतन आयोगाची 6व्या वेतन आयोगाची स्थापना केली, जुलै 2006 ला, जानेवारी 2006 पासून लागू करण्यात आला. आणि अशोक कुमार माथुर सप्टेंबर 2013 ला लागू करण्यात आला 7वा वेतन आयोग, जानेवारी 2016 पासून त्याची लागू करण्यात आला, स्थापना सप्टेंबर 2013 ची. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आणखी निवडलेले नाही, जानेवारी 25 ला स्थापन केला आणि जानेवारी 26 पासून तो लागू करण्याची शक्यता आहे किंवा केला जाणार आहे. त्यामुळे आतापर्यंतचे वेतन आयोगाचे अध्यक्ष त्यांची स्थापना वर्षे आणि तो कधी लागू करण्यात येणार अशा पद्धतीचा भाग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर हे देखील चार्ट व्यवस्थित पाठ करून जावा. त्यानंतर झेडमोर सोनमोर्ग बोगदा. आता झेडमोरला सोनमोर्ग म्हटलं जातं, हे पहिलं क्लिअर करा. 13 जानेवारी 2025 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. आता 15 ला या बोगद्याचं काम सुरू झालं होतं. कधी सुरू झालं होतं? 2015 ला सोनमोर्गचं काम सुरू झालं होतं आणि 25 ला पूर्ण झाला. मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आणि झेडमोर का म्हणतात तर इंग्रजीच्या झेड आकाराप्रमाणे आहे तो, तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता किंवा गुगललाही सर्च करा, त्यामध्ये त्याला झेडमोर म्हणलं जातं. आणि दुसरं कुठलं नाव आहे? सोनमार्ग. आता या बोगद्याची लांबी बघा, सोनमार्ग बोगदा प्रकल्प आहे 12 किलोमीटरचा, पण बोगद्याची लांबी किती असा जर प्रश्न आला तर 6.4 किमी आहे. अनेक पेपरला 6.5, कुठं 6.3, कुठं 6.8, परंतु शासनाची जी काही वेबसाईट आहे PIB नावाची, तर याच्यामध्ये 6.4च दिलेलं आहे. त्यामुळे हेच अधिकृत धरायचं. बोगद्याची लांबी 6.4 किलोमीटर आहे. त्यानंतर बघा यातलं बोगदा 10 मीटर रुंद आहे. या बोगद्याला सोनमार्ग बोगदा देखील म्हणतात. समुद्र सपाटीपासून 8650 फूट उंचीवर आहे. बोगद्याचा जिल्हा गादंबर आहे, गादरबल आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 वर हा बोगदा आहे. खर्च 2700 कोटी रुपये आला. श्रीनगर सोनमार्ग मार्गावर असलेल्या झेडमोर बोगद्यामुळे
काश्मीर खोऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. इथं बर्फवृष्टी होते त्या दरम्यान, मग वाहतूक होत नव्हती, अडथळा होत होता. त्यामुळे हा बोगदा अतिशय महत्वपूर्ण झेडमोर किंवा सोनमार्ग बोगदा. त्यानंतर इंटरपोलच्या वेगवेगळ्या 8 नोटीस असतात. 7 होत्या पूर्वी. जानेवारी 2025 मध्ये एका नोटिशीची भर पडली आणि या नोटिसचे नाव आहे सिल्वर नोटीस. बघा, एखादा गुन्हा करून परदेशात फरारी झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी इंटरपोल कडून नोटीस जारी केली जाते. पहिली सिल्वर नोटीस इटलीच्या आदेशानुसार एका माफिया व्यक्तीच्या अधिकृत संपत्तीची माहिती घेण्यासाठी पाठविली आहे. इंटरपोलच्या विविध रंगाच्या नोटिशीमध्ये आता सिल्वर नोटिशीची भर पडली. या पायलट प्रकल्पात भारतासह 52 सदस्य देश भागीदार आहेत. इंटरपोलच्या आमसभेने 2023 मध्ये व्हिएन्ना येथे सिल्वर नोटिशीबाबत ठराव केला होता. इटलीच्या विनंतीवरून इंटरपोलकडून पहिली सिल्वर नोटीस जारी करण्यात आली. कोणत्या देशाच्या विनंतीवरून पहिली सिल्वर नोटीस जारी करण्यात आली? तर इटलीच्या विनंतीवरून. सध्या इंटरपोल 8 वेगवेगळ्या रंगाच्या नोटिसा जारी करते. ह्या नोटिशीतून सदस्य देशांना गुन्हेगार तसेच गुन्ह्याशी संबंधित माहिती मिळत असते. ह्या 8 नोटिसाची डिटेल माहिती इयरबुक मध्ये मी टाकलेली आहे. 8 नोटिसची नावं आणि ती कशा संदर्भात काढल्या जातात ते तुम्ही त्या ठिकाणी वाचून घेऊ शकता. नव्याने काढलेली नोटीस कुठली? नव्याने भर पडली. 7 नंतर 8 झाल्या. 8वी कुठली? सिल्वर नोटीस. त्यानंतर भारत पोर्टलचं उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते 7 जानेवारी 2025 मध्ये करण्यात आलं. आणि उद्देश काय? फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जलद मदत मिळावी हा भारत पोर्टलचा उद्देश आहे. आणि हे पोर्टल सीबीआय या संस्थेच्या अंतर्गत असणार आहे. आता फायदे काय आहेत बघा. भारत पोर्टलमुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या केंद्रीय व राज्य पातळीवर सर्व तपास यंत्रणा एकाच मंचावर येतील. भारत पोर्टलद्वारे इंटरपोलच्या माध्यमातून रेड कॉर्नर अन्य रंगसंकेताच्या नोटीस आंतरराष्ट्रीय मदतीसाठी विनंती पाठवण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. यंत्रणेला इंटरपोलच्या 195 सदस्य देशांमधून माहितीची देवाणघेवाण करता येणार आहे. असे भारत पोर्टलचे काय आहेत? फायदे आहेत. आता विश्व साहित्य संमेलन जे पुण्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं पार पडलं, ज्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांनी केलं. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान हे 3रं विश्व साहित्य संमेलन पार पडलं. आयोजक कोण होतं? मराठी भाषा विभाग. मंत्री कोणी? उदय सामंत. आणि हा विश्व साहित्य संमेलन जे काय पुण्यात पार पडलेलं आहे त्याच्याबद्दल ठिकाण कुठलं, त्याचे उद्घाटक कोण, क्रमांकित कोणी आयोजन केलं, हा भाग महत्वाचा आहे. आता या विश्व साहित्य संमेलनामध्ये सगळ्यात महत्वाचं मधु मंगेश कर्णिक यांना पहिला विश्व साहित्य संमेलन पुरस्कार देण्यात आला. साहित्य संमेलन वेगळं आणि विश्व साहित्य संमेलन वेगळे, हे एक लक्षात घ्या. यामध्ये पहिला विश्व साहित्य संमेलन पुरस्कार कोणाला मिळाला? मधु मंगेश कर्णिक यांना मिळाला. आणि या संमेलनामध्ये कलारत्न पुरस्कार जो देण्यात आला तो अभिनेता रितेश देशमुखला देण्यात आला. संमेलन नगरीला पु ल देशपांडे यांचे नाव देण्यात आले होते आणि तर व्यासपीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले होते. अशा पद्धतीनं या विश्व संमेलनामध्ये सगळ्यात महत्वाची न्यूज मला वाटते मधु मंगेश कर्णिक यांना पहिला विश्व साहित्य संमेलन पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर प्रवासी भारतीय संमेलन 18व्या क्रमांकाचं 8 ते 10 जानेवारी 2025 दरम्यान ओडिसातील भुवनेश्वर या ठिकाणी पार पडलं. ओडिसामध्ये प्रथमच पार पडलं. मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलं. आणि या प्रवासी भारतीय संमेलनाची 18वी प्रवासी भारतीय संमेलनाची थीम काय होती? विकसित भारतासाठी डायस्पोरचे योगदान, म्हणजे परदेशी भारतीय विकसित भारतीयासाठी परदेशी भारतीयांचे योगदान, अशा प्रकारचे थीम असणारं हे संमेलन प्रथमच ओडिसामध्ये प्रवासी भारतीय संमेलन पार पडलं. आणि प्रवासी भारतीय संमेलन आपण का साजरा करतो? तर यात बघा 9 जानेवारी 1915 दक्षिण आफ्रिकेहून महात्मा गांधी भारतात परतल्याच्या स्मरणार्थ 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. 2003 पासून, कधीपासून? 2003 पासून साजरा केला जातो. आणि 2015 पासून दर 2 वर्षांनी, पूर्वी दरवर्षी साजरा केला जात होता, परंतु 2015 पासून सुषमा स्वराज यांनी त्यात बदल केला आणि 2015 पासून तर तो दर 2 वर्षांनी साजरा केला जातो. आता बघा याच्यामध्ये या प्रवासी भारतीय संमेलनामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रवासी भारतीय संमेलन हा जो काय पुरस्कार मिळाला, त्रिनाद आणि टोबॅगोच्या राष्ट्रपती जे आहेत क्रिस्टिना कार्ला कांगल, हे कांगलू, बघा हे नाव लक्षात ठेवायचं, क्रिस्टिन कार्ला कांगलू कोण आहे? त्रिनाद आणि टोबॅगोच्या राष्ट्रपती आहेत. यांना 2025चा प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आता क्रीडामधील महत्वाची घटना आहे. जानेवारीमध्ये ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा वेगवेगळ्या 4 आहेत. त्यातली जानेवारीमध्ये पार पडणारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जी आहे, महिला गटाची काही ही टेनिस स्पर्धा आहे. महिला गटाची विजेता आहे मॅडिसन कीज.
कुठल्या देशाची? अमेरिकेची. उपविजेता कोण आहे? अरिना सबालेका बेलारूसची. आणि मॅडिसन कीज ही या खेळाडूचे पहिलंच जेतेपद ग्रँड स्लॅम. अमेरिकेच्या या नवोदित खेळाडूनं अरिना सबालेका हिला महिला गटामध्ये हरवलेला आहे. पुरुष गटात जेनिक सिनर हा इटलीचा आहे विजेता. उपविजेता अलेक्झांडर जेनेरेव जर्मनीचा आहे. सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा कोणी जिंकली? जेनिक सिनरनं जिंकली. सलग दुसऱ्यांदा जिंकली. मग सिनरचं तिसरं ग्रँड स्लॅम झालं. ऑस्ट्रेलियन 24ला जिंकली, अमेरिकन 24ला जिंकली आणि ऑस्ट्रेलियन आता 25ला जिंकले. मग सिनरचं हे तिसरं ग्रँड स्लॅम झालंय. अशा पद्धतीनं ऑस्ट्रेलियन ओपन मधलं महिला गट आणि पुरुष गटाचे विजेते उपविजेते. त्यानंतर ज्या घटनेवर प्रश्न विचारलाच जाईल ती घटना म्हणजे पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा. अतिशय व्यवस्थित करून जायचं. या स्पर्धेवर प्रश्न विचारला जाणार आहे. पुरुष आणि महिला गटामध्ये ही गाजी स्पर्धा पहिल्यांदाच पार पडली भारतामध्ये. या स्पर्धेचं विजेतेपद देखील पुरुष गटातील भारतानं जिंकलं, महिला गटाचं विजेते देखील भारतानं जिंकले. दोन्ही संघानं नेपाळच्या संघाला हरवले. काय म्हटलंय? दोन्ही संघांना. बघा, महिलांच्या सामन्यात भारताने नेपाळवर 78-40 म्हणजे 38 गुणांनी विजय मिळवला आणि पुरुषाच्या सामन्यात भारताने नेपाळला 54-36 म्हणजे 48 गुणांनी पराभूत केलं. हा भाग भारतानं नेपाळच्या संघाला हरवलं. आता स्पर्धेतील पुरस्कार ह्या खो खो मधील बघा, पुरुष सर्वोत्तम खेळाडू प्रतीक वाईकर, बेस्ट प्लेअर ऑफ द मॅच पुरुष गट हे मेहुल, महिला सर्वोत्तम खेळाडू महिला गट प्रियांका इंगळे, बेस्ट प्लेअर ऑफ द मॅच चैत्र बी. हे जी काही खो खो स्पर्धा पार पडली त्यातले हे पुरस्कार आहेत. सर्व सुवर्णपदक विजेते खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येकी 2,25,00,000 रुपयाची पारितोषिक देण्यात आले. तसेच थेट क्लास 1 अधिकाऱ्याची नोकरी मिळणार आहे. हे देखील भाग महत्वाचा आहे. त्यानंतर बघा, पहिली खो खो स्पर्धा जी घेण्यात आली ती भारतीय क्रीडा प्राधिकरण, ज्याला सह्या आपण म्हणतो, पहिलीच आहे. यजमान देश भारत. कालावधी 13 ते 29 जानेवारी 2025. ठिकाण इंदिरा गांधी क्रीडा संकुल नवी दिल्ली. ब्रँड अँबॅसेडर कोण होतं? सलमान खान. आणि भारत हा खो खो खेळाचा काय आहे? जनक आहे. बघा, भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष कोण? सुधाशु मित्तल. पुरुषामध्ये 21 तर महिलांमध्ये 20 संघ ही स्पर्धा पार पडली. 24 देशातील खेळाडू सहभागी झाले होते. भारतीय पुरुष खो खो संघाचा कर्णधार कोण? प्रतीक वाईकर. हा महाराष्ट्रीयन. दोन्ही संघाचे अध्यक्ष, दोन्ही संघाचे कर्णधार, अध्यक्ष म्हणजे कर्णधार कुठले आहेत? महाराष्ट्रीयन. भारतीय महिला खो खो संघाची कर्णधार प्रियांका इंगळे. तालुका केज, जिल्हा बीड, महाराष्ट्र. पुरुषांच्या स्पर्धेसाठी निळा तर महिलांच्या स्पर्धेसाठी हिरवा. बघा, पुरुषाच्या स्पर्धेसाठी निळा तर महिलांच्या स्पर्धेसाठी हिरवा करंडक आहे. शुभंकर काय होता? तेजस आणि तारा नामक हरिण जे आहे ते खो खो स्पर्धेचं काय होतं? शुभंकर होता. राष्ट्रीय खो खो दिवस कधी? 30 जून रोजी आपण साजरा करतो. 1936च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये खो खोचा समावेश होता. त्यानंतर खो खोचा ऑलिम्पिकमध्ये समावेश नाही. दर 2 वर्षांनी खो खो स्पर्धा आता इथून पुढे आयोजित केली जाणार आहे. 2027ची खो खो स्पर्धा आता कोणत्या देशात पार पडणार आहे? इंग्लंडमध्ये होणार आहे. ओडिशा सरकारने भारतीय राष्ट्रीय खो खो संघात 3 वर्षाचे प्रायोजकत्व जाहीर केले. जानेवारी 2025 ते डिसेंबर 2027 या कालावधीत ओडिशा दरवर्षी 5 कोटी रुपये म्हणजे एकूण 15 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे. किती? दर काय म्हणलं बघा, दर किती वर्ष? दर 3 वर्ष. दर म्हणण्यापेक्षा 3 वर्षाचे प्रायोजकत्व घेतले ओडिशा सरकारनं. त्यानंतर बघा, निधन वार्तामध्ये जे काही महत्वपूर्ण निधन वार्ता आहेत त्यामध्ये प्रितीश नंदी यांचं निधन झालंय 8 जानेवारी 2025ला वयाच्या 73व्या वर्षी. ते कोण होते? चित्रपट निर्माते, माजी खासदार, कवी, लेखक, पत्रकार आणि संपादक अशा विविध भूमिकेत आपल्या कार्याचा त्यांनी ठसा उमटवला आहे. इलुस्ट्रेट विकलीचे संपादक म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली. 1998 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावरती राज्यसभेचे खासदार झाले. 1993ला प्रितीश नंदी कम्युनिकेशन या कंपनीची त्यांनी स्थापना केली. त्यांनी जवळपास 40 चित्रपटाची निर्मिती केली. सूर, काटे, झंकार, बीड्स, चमेली, हजारो, ख्वाहिशे ऐसी, प्यार के साइड इफेक्ट्स इत्यादी सिनेमाची त्यांनी काय केले? निर्मिती केली. अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल माहिती लक्षात ठेवू शकता. 1990च्या दशकात दूरदर्शनवर द प्रितीश नंदी शो नावाचा टॉक शो आयोजित केला होता, ज्यामध्ये त्यांनी सेलिब्रिटीच्या मुलाखती घेतल्या होत्या. अलीकडे त्यांच्या कंपनीने 4 मोर शॉर्ट्स प्लीज ही वेब सिरीज तयार केली. त्यांचा जो काही काव्यसंग्रह मालिका आहे ती मॉडर्न लव मुंबई नावाच्या हा मालिका आहे काव्यसंग्रह. आणि 1977ला पद्मश्री पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांना गौरवलेलं आहे. त्यानंतर निधन झालेले जानेवारी 2025 मध्ये दुसरी व्यक्ती आहे डॉक्टर आर चिदंबरम.
4 जानेवारी 2025 रोजी वयाच्या 88व्या वर्षी अणु कार्यक्रमाचे शिल्पकार डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचे निधन झाले. भारतीय अणु कार्यक्रमाचे शिल्पकार, भौतिकशास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख होती. वेगळे वैशिष्ट्य काय? भौतिकशास्त्रज्ञ. 1975 मध्ये पोखरण 1 आणि 1988 मध्ये पोखरण 2 अणुचाचण्यात त्यांची महत्वाची भूमिका डॉक्टर आर चिदंबरम यांनी भूषवलेली आहे. बघा, त्यांनी काय काय पदे भूषवले ते पाहायचे आपल्याला. भारत सरकार प्रमुख वैज्ञानिक सल्लागार 2001 ते 18, बाबा अणु संशोधन केंद्राचे संचालक 1990 ते 93, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी बोर्ड ऑफ गव्हर्नरचे अध्यक्ष 1994 ते 95 आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष देखील त्यांनी भूषवलेलं आहे. त्यांना कोणते पुरस्कार मिळाले? पद्मश्री 1975 ला, पद्मविभूषण 1999 ला आणि लोकमान्य टिळक पुरस्कार 1998 ला त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर के.एस. मणिपाल. बघा, त्यांचं पूर्ण नाव आहे कुंटुगल सुब्रमण्यम मणिपाल. 1 जानेवारी 2025 ला वयाच्या 86 वर्षी निधन झालं. कुठल्या राज्यात आहेत? केरळ राज्यातील महान वनस्पती शास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख आहे. ते कालिकत विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्रज्ञ विभागाचे प्रमुख होते. मणिपाल यांनी 200 शोध निबंध लिहिले. वनस्पतीच्या 19 प्रजाती त्यांनी शोधलेल्या आहेत. म्हणून त्यांना वनस्पती शास्त्रज्ञ, महान वनस्पती शास्त्रज्ञ म्हणून ओळख आहे. बघा, केरळमधील जैवविविधतेवर हार्ट्स मालाबारिकस हा एक ग्रंथ आहे आणि तो लॅटिन भाषेत लिहिला होता आणि डच गव्हर्नर हेनरिक व्हॅन सिडे यांनी तो प्रकाशित केला होता. कुठल्या भाषेतला? लॅटिन भाषेतला. आणि त्याच्या इंग्रजी आणि मल्याळम मध्ये के.एस. मणिपाल यांनी भाषांतर केले. अँड इंटरप्रिटेशन ऑफ द वन हिडेज हार्ट्स मलबारिकस हे पुस्तक, त्यांचे पुस्तक बर्लिन येथील इंटरनॅशनल असोसिएशन फॉर प्लांट टेक्सॉनॉमीने 1988 मध्ये प्रकाशित केले. या संस्थेने प्रकाशित केलेले भारतीय लेखकाचे आजवरचे हे एकमेव पुस्तक आहे. अशा पद्धतीने त्यांच्याबद्दलची ही माहिती आहे. त्यांनी पुरस्कार कुठले प्राप्त केलेत? बघा, मिळाले त्यांना नेदरलँड सरकारच्या सर्वोच्च नागरी सन्मान ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ ऑरेंज नासाऊ प्रदान करण्यात आला आणि 2020 चा पद्मश्री देखील के.एस. मणिलाल यांना देण्यात आलेला आहे. जानेवारी 2025 मधील परीक्षेला जाता मध्ये काय महत्वाचे पॉईंट आहेत ते आपण पाहूया. बघा, 14 जानेवारी 2025 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हरियाणातील पानिपत येथे गेले होते. कुठे गेले होते? हरियाणातील पानिपत या ठिकाणी गेले होते. आणि त्या ठिकाणी जे पानिपतचं 3रं युद्ध होतं, त्या 3ऱ्या युद्धातील जे काही शूरवीर आहेत त्यांना अभिवादन केलं. आणि या जाण्यामागचं कारण होतं की 2025 मध्ये या घटनेला किती वर्ष पूर्ण झाली? 264 वर्षे. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर या ठिकाणाला भेट देणारे देवेंद्र फडणवीस हे दुसरे मुख्यमंत्री ठरले. त्यानंतर 2024-25 ची 40व्या क्रमांकाचे, कितव्या क्रमांकाचे? 40व्या क्रमांकाची विजय हजारे करंडक जो आहे तो कर्नाटक संघाने विदर्भ संघाला हरवून जिंकला आहे. त्यानंतर गिर्यारोहक उमेश झिरपे यांना तेनजिंग नार्गो राष्ट्रीय साहस जीवनगौरव पुरस्कार 2023 ने गौरवण्यात आलं. इस्रोने PSLV C-60 पोयम 4 च्या माध्यमातून अंतराळात पाठवलेल्या काऊपियाच्या म्हणजे चवळीचे बियाणे पाठवले होते, त्याला अंकुर फुटले होते. ही आगळीवेगळी घटना आहे, त्यामुळे यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. HMPV म्हणजे ह्युमन मेटापिनो व्हायरस, भारतामध्ये HMPVचा पहिला रुग्ण बेंगळुरूमध्ये आढळला. हवामान आणि वातावरणात होणारे बदल आणि अंदाज याची अचूक माहिती देणाऱ्या भारतीय हवामान विभागाला 15 जानेवारी 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण झाली. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण म्हणजे MMRDA ला 26 जानेवारी 1975 ला याची स्थापना झाली आणि 26 जानेवारी 2025 ला हे शहर नियोजन असणारी जी काही संस्था आहे याला किती वर्ष पूर्ण झाली? 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यानंतर बघा, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे शतक उत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आहे. मुंबईतील KEM रुग्णालयाला 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. 16 जानेवारी 2025 रोजी पहिला लोकपाल दिन, बघा पहिला लोकपाल दिन साजरा करण्यात आला. 16 जानेवारी महिला आणि बालविकास मंत्रालयाने बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा 10वा वर्धापन दिन साजरा केला. 22 जानेवारी 2015 ला हरियाणातील पानिपत या ठिकाणी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. अमेरिकेतील ट्रॅक अँड फील्ड न्यूजने 2024 मधील सर्वोत्कृष्ट भालापट्टू म्हणून नीरज चोप्रा
चा सन्मान केलेला आहे. त्यानंतर 2024 हे पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष ठरलं. 10 जुलै, कोणती तारीख? 10 जुलै हा मानवाने नोंदवलेला सर्वात उष्ण दिवस होता. वैश्विक आर्थिक स्थिती आणि शक्यता 2025 या संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार भारताचा विकास दर 6.6% राहणार आहे. जागतिक वन संशोधनाच्या अहवालानुसार चीन प्रथम, ऑस्ट्रेलिया दुसरा तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियात जानेवारी 2025 मध्ये आग लागून जवळपास 10,000 इमारतीचे नुकसान झाले. जानेवारी 2025 मध्ये इंडोनेशिया ब्रिक्सचा नवीन पूर्णवेळ सदस्य देश म्हणून सामील झालेला आहे. 74व्या राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्य स्पर्धेचे यजमानपद गुजरात राज्याने भूषवले. ओडिशा सरकारने अवकाळी पावसाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले. आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा अंदाजित जीडीपी 6.4% आहे. ई कचऱ्यापासून सोन विलग करणाऱ्या एरोजलचा शोध पुण्यातील भारतीय विज्ञान आणि संशोधन संस्थेने म्हणजे आयसरने लावला. 2024 नंतर आणि 2025 मध्ये जन्मलेल्या मुलांचे नाव जनरेशन बीटा काय ठेवण्यात आले? जनरेशन बीटा असे ठेवण्यात आले. 2025 ते 2019 पर्यंत जन्मलेल्या मुलांना जनरेशन बीटा म्हटले जाईल. जनरेशन बीटा 25 ते 39 आणि इथं काय म्हणले 24 ते 25 नंतर जन्मलेल्या मुलांना जनरेशन बीटा आणि 2010 ते 2024 दरम्यान जन्मलेल्या मुलांना जनरेशन जेल अल्फा म्हणतात. आणि जनरेशन बीटा मधील पहिले मूल एंजवाल मिझोराम मध्ये जन्मले हे देखील लक्षात ठेवा. भारताच्या आर वैशाली हिने जागतिक अतिजलद बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच अहेरी ते गर्देवाडा गडचिरोली जिल्ह्यात बस सेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 1 जानेवारी 2025 पासून सुरू करण्यात आली. प्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक मेघमा जी शेर्पा यांनी पूरक ऑक्सिजनचा वापर न करता 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीची 14 शिखरे सर केलेली आहेत. वर्ल्ड बँकेने बिझनेस रेडी बी रेडी अहवाल सुरू केला जो ईज ऑफ डुईंग बिझनेस अहवाल थांबलेल्या प्रकाशनाची जागा घेतो. जानेवारी 2025 पासून रशियाने नवीन पर्यटन कर लागू केला. चीनने पहिले स्वदेशी विकसित खोल समुद्र अन्वेषण जहाज तनुशुआ 3 लॉन्च केलेले आहे. 2025 ची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला हरवून जिंकली. IIT गुवाहाटीच्या संशोधकांनी कर्करोगाच्या उपचारासाठी इंजेक्शनच्या माध्यमातून देता येणारे हायड्रोजेल विकसित केले. त्यानंतर भारतातील 58वा व्याघ्र प्रकल्प, कितवा 58वा व्याघ्र प्रकल्प माधव व्याघ्र प्रकल्प राज्य कुठला आहे? मध्य प्रदेश. आंतरराष्ट्रीय पूल आणि अभियांत्रिकीच्या जागतिक स्तरावरील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा प्रकल्प अटल सेतू ठरलेला आहे. जानेवारी 2025 मध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी काय केला? राजीनामा दिलेला आहे. 2024 चा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार मजरून सुलतानपुरी यांना देण्यात आला आणि 2024 चा मोहम्मद रफी पुरस्कार, इथं जीवन गौरव शब्द इथं जीवन गौरव नाही, मोहम्मद रफी पुरस्कार जावेद अली यांना देण्यात आला. 24व्या क्रमांकाची राष्ट्रीय आदिवासी क्रीडा स्पर्धा रायपूर छत्तीसगड येथे पार पडली. थेट विदेशी गुंतवणूक महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये प्रथमच सप्टेंबर 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धा होणार आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या माध्यमातून दरवर्षी देशातील महत्वाच्या अमराठी कवीला कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. 2022 चा पुरस्कार बंगाली कवी अमिताभ गुप्ता आणि 2023 चा पुरस्कार आसामी कवी निलीम कुमार यांना प्रदान करण्यात आला. हे दोन महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. फ्लेमिंगो उत्सव 2025 आंध्र प्रदेश राज्यात साजरा करण्यात आला. हेनले पासपोर्ट इंडेक्स म्हणजे निर्देशांक 25 नुसार भारताचा क्रमांक 85वा आहे. कितवा क्रमांकाचे? 85वा. हिमालयातील गद्दी स्थानिक कुत्र्याच्या जातीला अलीकडेच ICAR NBAGR ने मान्यता दिलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला भारतातर्फे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित होते. मुंबईच्या 14 वर्षीय इरा जाधव, बघा मुंबईच्या किती वर्षे? 14. कुठलं ठिकाण? मुंबई. खेळाडू कोण? इरा जाधव यांनी महिलाच्या 19 वर्षाखाली एक दिवसीय कर्णकाळात ऐतिहासिक कामगिरी केली. तिने 157 चेंडूचा सामना करताना नाबाद 346 धावाची खेळी साकारली. भारतातील 19 वर्षाखालील महिला क्रिकेटमधील ही विक्रमी धावसंख्या ठरली. हा विक्रम तिने मेघालय संघाविरुद्ध केला. कोणत्या संघाविरुद्ध केला? मेघालय संघाविरुद्ध केला. महिला अंडर 19 वन डे मध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या लेजेलीच्या नावावर आहे.
जिने 2010 मध्ये 427 धावा केल्या होत्या. मग 157 चेंडूत इरा जाधवने मुंबईच्या 346 धावा केलेल्या आहेत. मध्य प्रदेश सरकारने पार्थ योजना सुरू केली. आता पार्थ योजना काय आहे? योजनेत तरुणांना आर्मी, पोलीस आणि निमलष्करी दलामध्ये करिअर करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. पार्थ योजना कोणी सुरू केली? तर मध्य प्रदेश सरकारने. हिमाचल प्रदेश सरकारने हिमाचल प्रदेश सार्वजनिक प्रशासन संस्थेचे नाव बदलून डॉक्टर मनमोहन सिंग हिमाचल प्रदेश सार्वजनिक प्रशासन संस्था करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानंतर माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने 6वी स्कॉर्पिन श्रेणीची पाणबुडी INS वाक्सीर 9 जानेवारी 2025 रोजी भारतीय नौदलाला सुपूर्द केली. यामुळे प्रकल्प P75 पूर्ण झाला. मार्टिन गुप्टिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो न्यूझीलंड देशाचा आहे. माँ की रसोई उपक्रम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू केला. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची डिसेंबर 2024 मध्ये महिन्यातील ICCच्या सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. बुमराह ICCचा महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून निवडण्याची ही दुसरी वेळ आहे. तमिळनाडूमधील मदुराई येथे जल्लीकट्टू उत्सव जानेवारी 2025 मध्ये पार पडला. जल्लीकट्टू हा एक जुना बैलांचा काबू ठेवण्याचा सण आहे, जो प्रामुख्याने तमिळनाडूमध्ये पोगल उत्सवाचा भाग म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये रणभूमी पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने भारत रणभूमी दर्शन योजना भारत रणभूमी दर्शन योजना सुरू केली. या कार्यक्रमात 77 ऐतिहासिक रणभूमी आणि सीमेवरील ठिकाणाचे दर्शन घडविले जाणार आहे. किती? 77 ऐतिहासिक रणभूमी ठिकाणाचं. त्यानंतर खासगी अमेरिकन अंतराळ वाहतूक सेवा कंपनी स्पेसएक्सने 16 जानेवारी 2025 रोजी अमेरिका आणि जपानी कंपनीसाठी 2 चांद्रयान प्रक्षेपित केले. आयस्पेसच्या अंतराळ यानाचे नाव रेजिलियन्स असून स्पेसएक्सच्या यानाचे नाव फायरफ्लाय आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने जानेवारी 2025 मध्ये श्रीहरिकोटा येथे इस्रोच्या सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये 3रा प्रक्षेपण मंच स्थापनेस मान्यता दिली आहे. नव्या मंचाचा आराखडा LMU-3 या यानासाठी उपयुक्त असेल. येत्या 4 वर्षाच्या कालावधीत 3रा प्रक्षेपण मंच कार्यान्वित करण्याचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर सर्वाधिक ग्रँड स्लॅम सामने खेळण्याचा विक्रम नोव्हाक जोकोविचच्या नावावर आहे. भारतीय सशस्त्र दलाच्या वतीने 16 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान डेव्हिड स्ट्राईक सराव आयोजित करण्यात आला होता. हा भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलातील उच्च पदस्थ हवाई सैनिकाचा संयुक्त सराव आहे. संशयास्पद कॉल, फसवे कॉल आणि संपर्क याची नोंद करण्यासाठी तसेच याविरोधात तक्रार करण्यासाठी उपयुक्त ठरणारे संचार साथी हे ॲप केंद्रीय दूरसंचार विभागाने कार्यान्वित केलेलं आहे. भारताने 12,000 हॉर्स पॉवरसह जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन विकसित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथील भारत मंडपमध्ये 2ऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चे उद्घाटन केले. कितव्या म्हणले? 2ऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो. टाटा मुंबई मॅरेथॉन 2025 चा विजेचा पुरुष गट भर्नान टेस्पॉय इरिट्रियाचा आहे आणि महिला गटामध्ये चेपके मोई केनियाची आहे. ठाणे नाशिकच्या समृद्धी महामार्ग बोगद्यावर वारली कला साकारण्यात आली. राज्यातील महापालिकांचा ई-गव्हर्नन्स निर्देशांक जाहीर करण्यात आला. त्यात पुणे महापालिकेने अग्रस्थान किंवा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. पुण्यामध्ये GBS म्हणजे गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण आढळले आहेत. कॅम्पिलोप्टेर जेजुनी या जीवाणूमुळे आजार होण्याचा धोका अधिक असल्याचा निदर्शनात आलेला आहे. पुण्यामध्ये GBS. त्यानंतर 27वे आंतरराष्ट्रीय ग्लास काँग्रेस अधिवेशन कोलकाता येथे पार पडले. कुठे पार पडले? कोलकाता येथे पार पडले. थीम काय? ग्लास एक स्मार्ट आणि अपरिहार्य सामग्री टिकाऊ समाजासाठी. त्यानंतर अंदमान आणि निकोबारच्या व्हर्जिन नारळ तेलाला भौगोलिक संकेत टॅग मिळाला आहे. कुठल्या? व्हर्जिन नारळ तेलाला. वर्ल्ड इकॉनॉमी फोरम 20 ते 24 जानेवारी 2025 दरम्यान स्वित्झर्लंडच्या दावोस येथे वार्षिक बैठक आयोजित केली होती, ज्याचा मुख्य विषय स्मार्ट युगासाठी सहकार्य आहे. WEF ची स्थापना 1971 साली झाली. जर्मन अभियंता अर्थशास्त्रज्ञ क्लॉस शॉब यांनी त्याची स्थापना केली. या परिषदेला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. नंतर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 नुसार भारताचा क्रमांक 4था आहे.
पहिल्या 3 देशात अमेरिका, रशिया, चीन आणि भारत कितवा आहे? चौथा. 22 जानेवारी 2025 ते 29 जानेवारी 25 दरम्यान BSFने प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षेचा विचार करून ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन भारत पाकिस्तान सीमेवर राबवले. हा एक भाग महत्वाचा ऑपरेशन सर्द हवा. खेलो इंडिया विंटर गेमचे आयोजन लडाख आणि जम्मू काश्मीर येथे जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये करण्यात आले होते. छत्तीसगड राज्य सरकारने दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना सुरू केली. पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचे आयोजन गांधीनगर गुजरात येथे 27 ते 30 जानेवारी दरम्यान करण्यात आले. भारत 2036च्या ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहे. आंतरराष्ट्रीय मिलेट्स फेस्टिवल 2025 कर्नाटक राज्यात पार पडला. कुठे? कर्नाटक राज्यामध्ये. मॉरिशसचे जल सर्वेक्षण INS सर्वेक्षक या भारतीय नौदलाच्या जहाजाने केले आहे. चीनने जगातील सर्वात लांब बोगद्याचे अनावरण केले. त्याचं नाव आहे तियानशान शेंगली बोगदा. लांबी 22.13 किलोमीटर. IMP आहे. ही देखील भाग लक्षात ठेवा. चीनचा सर्वात लांब बोगदा जगातला. पॅरिस कराराने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिकेने घेतलाय. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले, त्यांनी हा निर्णय घेतला. 2025चा कीर्तीचक्र पुरस्कार मेजर मंजित नाईक दिलावर खान यांना जाहीर झालेला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार सतीश आळेकर यांना तो प्रदान करण्यात आलेला आहे. पंजाब नॅशनल बँक क्लॅरिफाईच्या नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल सोल्युशनची अंमलबजावणी करणारी पहिली भारतीय बँक बनली. जानेवारी 2025 मध्ये WHO ने जॉर्जिया या देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले. 2025 मध्ये जॉर्जियाला. पहिली महिला हॉकी लीग ओडिशा वॉरियर्सने सुरमा हॉकी क्लबला पराभूत करून जिंकली. झारखंडला निवडणुकामध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य म्हणून घोषित केले. कुठल्या राज्याला? झारखंड राज्याला. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने 16,300 कोटी रुपयाच्या खनिज मोहिमेला मंजुरी दिली आहे. 15 जानेवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई येथे INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाक्षीर. बघा, INS सुरत आणि निलगिरी ह्या युद्धनौका आहेत आणि वाक्षीर ही पाणबुडी आहे. यांचं लोकार्पण केलेलं आहे. 2025 मधील सिनियर नॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप मध्ये पुरुष आणि महिलांच्या सिंगलचे विजेतेपद मनुष्य आणि दिया चितळे. UAE देशाने 2025 हे वर्ष समुदाय वर्ष म्हणून घोषित केले. थीम हातात हात. भारतीय पर्यटन मंत्रालयाने ऍडव्हेंचर टुरिझम क्षेत्रात धुडामारस म्हणजे छत्तीसगड या गावाला सर्वोत्कृष्ट गाव म्हणून पुरस्कार दिला. कुठला? धुडमारास या गावाला. वार्षिक शिक्षण स्थिती अहवाल आसर 2024 प्रथम संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो. या अहवालानुसार ग्रामीण भागातील साक्षरता आणि अंकगणित सुधारले आहे. आसामची दुसरी राजधानी म्हणून दिब्रुगड म्हणून घोषित करण्यात आली. अत्याधुनिक स्टेल्थ मिसाईल फ्रिगेट INS तुशील रशियाकडून भारताला मिळाली आहे. जम्मू काश्मीर सरकारने चिनार वृक्षाचे जिओ टॅगिंग व मॅपिंग करून प्रत्येक वृक्षाला एक अद्वितीय आधार क्रमांक दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी 2025 मध्ये ज्या ज्या काही महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत, परीक्षा म्हणून घटना, त्याचा सगळा आपण आढावा घेतलाय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, त्या संदर्भातले तुमचे जे काही मतं असतील, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं पाहता, कोणत्या गावातनं हा व्हिडिओ पाहता, कुठल्या तालुक्यातनं पाहता, त्याच्या संदर्भातलं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.